नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी एक सर्वसामान्य पत्रकार आणि लोकप्रतिनिधी कशी असावे याचे एक मजा आता ताबडतोब निदर्शनास आली गोष्ट या संदर्भात मला बोलावंच वाटलं. मी रात्री लेकरांचा अभ्यास घेतल्यानंतर एक 10 वाजता थोडं फेरफटका मारावं असं म्हटलं आणि थोडं आमच्या हॉस्टेल पासून ते माता गुजरी चौकाकडे जात होतो. त्यानंतर एक ड्रेनेजचं झाकण होतं, त्या झाकणावर कोणातरी गाडी गेली होती आणि ते झाकण तो खाली पडलं होतं आणि ते मध्ये पडल्यानंतर पूर्ण गोल गोल हे खड्डा झाला. आणि मी रात्री जवळपास 11:11 मिनलताई म्हणजे प्रभाग क्रमांक 3 सांगवी प्रभागाच्या नगरसेविकाच्या मिनल गजाननताई पाटील यांच्याशी मी लगेच मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये सांगितलं की आपल्या माता गुजरी चौकातून प्रियदर्शी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण उघडले आहे, त्यात कोणाचा पाय गेल्यास काही खरं नाही, उद्या लक्ष देऊन काहीतरी करायला सांगा. एवढाच मेसेज आहे. त्यामध्ये जवळपास बघा तर हे 11:11 मेसेज केल्यानंतर ताईचा यस म्हणून आलाय. 11:32 मेसेज त्याने बघितल्या आणि थँक्स फॉर ब्रिंगिंग टू माय अटेन्शन. तुम्ही माझ्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिल्याबद्दल तुमचे देखील मनापासून धन्यवाद असं ताई म्हटल्या. परंतु राजकीय लोकही म्हणत असतात यामध्ये काही वेगळं काही नाही. परंतु ते सकाळी मी ज्यावेळेस 11, 12, 1 वाजता मी ज्यावेळेस तिथून गेलो त्यावेळेस मी पाहिलं झाकण नवीन बसवलं होतं, त्यावर सिमेंटचा लेप देखील बसवला होता. आणि नंतर मी आता ज्यावेळेस स्टुडिओला विश्लेषणासाठी आलो होतो त्यावेळेस मला त्याचा मेसेज आला काय की बघा बिफोर आणि आफ्टर. बिफोर काय होतं, हे सिस्टम होतं आणि आफ्टर काय झालं, जबरदस्त झाकण बसलं होतं. झाकण पहिलं कुठलं देखील या ठिकाणी दिसतंय. म्हणजे अशा प्रकारचं नगरसेवकांनी जर कामं केली तर खरंच कुठेतरी मतदानाचा कुठेतरी फायदा झाला असं म्हणावं वाटेल. कारण की एकंदर पाहायला गेलं तरी लोकप्रतिनिधींनी तितक्याच पद्धतीनं चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि ताईचा ज्यावेळेस मला मेसेज आलाय लगेच मी काल ज्यावेळेस ताईंना सांगितलं होतं त्यावेळेस ताईचं थँक्स म्हणून आलंच. परंतु आज मला ताईचा मेसेज आला डन दादा, काम झालंय दादा म्हणून. काय रिस्पेक्ट, म्हणजे खरंच मला त्या ताईचे एक अभिनंदन करावं असं वाटेल. ताई खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. त्यासोबत सगळ्याच नगरसेवकांनी असेल, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस आपल्याला लोक मतदान करतात त्यावेळेस खरंच त्या मताची कुठेतरी जाणीव ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आपण आता जवळपास 9:15 वाजलेले आहेत. आपण एक ताईंचे आभार मानण्यासाठी आपण कॉल करून बघूया ताई यावेळेस फोन उचलतील की नाही हे काय मी सांगू शकणार नाही, परंतु प्रयत्न करायला काय अडचण आहे. आणि ताईला विचारू खरंच एवढी प्रेरणा नेमकी कशी मिळते ताई आणि एवढं फास्ट काम कसं करताय या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार म्हणलं. मस्त मस्त ताई मी तुम्हाला काल काय झालं, मी सहज फिरत असताना तुम्हाला फोटो पाठवला सर 11 वाजता. तुम्हाला लगेच रिप्लाय दिलात आणि त्यासोबतच लगेच रिप्लाय देऊन तुम्ही आता मला लगेच पाठवलं की काम पूर्ण झालं. हो दादा. ताई कमाल आहे खरं, तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. बरं खूप खूप धन्यवाद मला आमच्या पूर्ण कॉलनीकडून मनापासून तुमचे धन्यवाद. जी कामं लगेच होऊ शकतात त्याला आपण बिलकुल वेळ करत नाही. मी रात्रीच आमचा ग्रुप आहे आमच्या टीमचा, मी आणि माझ्या संपूर्ण टीमचा, त्यांना रात्रीच लगेचच मी मेसेज टाकला, फोटोज पाठवले आणि सांगितलं की पहिल्या फर्स्ट थिंग मध्ये हे काम झालं पाहिजे. कारण जी कामं आता होऊ शकतात ते आम्ही पटापट करतो. बरोबर आहे, बरोबर. ताई ते अतिशय महत्वाचं होतं. डीपी बसवणे असो, चेंबर्स असो, कारण बघा ना येता जाताना लहान मुलाचा चुकून जर पाय वगैरे गेला काहीच खरं नाही तर किती मोठा घात होऊ शकतो. त्याच्यामुळे हे काम अर्जंट मध्ये करून घेणं गरजेचं होतं. त्यावेळी तुम्ही मला पाठवलात आणि कसं आम्हाला हे लवकर तुम्ही लक्षात आणून देणं सुद्धा जास्त गरजेचं असतं. बरोबर आहे, बरोबर. लगेच इमिजिएट ऍक्शन घेतो. काल कोणाची गाडी ती गेली म्हणून त्या गाडीमुळे ते पहिलं खराब झालेलं आधी झाकण होतं ते मध्ये गेले आणि ते पूर्णच मोकळं झालं. हो ना, असं काही असेल तर इन्फॉर्म करत चला. नक्की 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 ताई, खरंच क्रिटिकल आहे. नाही बरोबर आहे, काही धोका घडू शकतो अशांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. नक्की नक्की ताई, धन्यवाद ताई. खूप खूप मस्त ताई, असंच प्रकारचं काम करत राहा, खूप चांगलं. आणि ताई नक्कीच नक्की त्यासोबत ताई त्या ठिकाणी एक आमचा एक रस्ता आहे, रस्त्याचं एक काम आहे ते एक थोडं लक्ष करून करायला त्यावेळेस करून घ्या, तेवढं करा ताई. मधला जो रस्ता आहे थोडाच रस्ता एक राहिलाय. हो ताई, बरं चालेल दादा, करूयात ना नक्की. ताई मी चॅनलवर आहे. हॅलो, आता जे फोन चालू आहे आमच्या स्टुडिओमध्ये आहे. संपूर्ण जनतेना, प्रभागातील जनतेना काय सांगाल? जनतेला मला जनतेप्रती भरपूर तळमळ सुद्धा आहे कामासंदर्भात. त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती मी तुमच्या ज्या पण अडचणी, आता एक अडचण नाही आपल्या प्रभागामध्ये, बरोबर अडचणी आहेत, त्या एक एक करून सोडवण्याचे माझे 100% प्रयत्न आहेत. सातत्याने मी त्याच्या मागे लागते. सध्या पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा
मोठी समस्या जी आहे आपल्या प्रभागात सुरू आहे सगळीकडेच आहे जी. नक्की त्यामुळे तुमचं सहकार्य तेवढंच गरजेचं आहे आणि एक एक करून आपण सगळी तुमच्या ज्या पण अडचणी आहेत आपण सगळ्यांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचे माझे 100% प्रयत्न असणार आहेत. नक्की नक्की. धन्यवाद ताई, तुम्हाला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा चॅनलकडून. थँक्यू. धन्यवाद दादा.